मराठी कथा रंगांना पण बोलता येतं। रंग, वेगवेगळे रंग, लाल, हिरवा, निळा, पिवळा, पांढरा, काळा, असंख्य रंग आणि या असंख्य रंगांच्या असंख्य छटा। जरा आपल्या आजूबाजूला पाहिलं की दिसतात हे वेगवेगळे रंग आणि या रंगांमध्ये माखलेलं रंगीबेरंगी जग किती सुंदर दिसतं। हे जितके रंग दिसतात ना आपल्याला, या सगळ्या रंगांची आपली एक भाषा असते। प्रत्येक रंगाचे एक अस्तित्व असतं। या सगळ्या रंगांवर खूप संशोधन झालं आणि काय समजलं माहिती आहे, आपण प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार त्या रंगाचे कपडे घालत असतो आणि आपण त्या दिवशी ज्या रंगाचे कपडे घातले असतील ना, त्यावरती सुद्धा आपला मूड अवलंबून असतो। मला जेव्हा हे कळलं ना, तेव्हा खूप आश्चर्य वाटलं। लाल रंग खूप पटकन आपल्या डोळ्यात भरतो, इतर रंगांमध्ये खूप उठून दिसतो। लाल रंग खूप उत्साह देतो, काहीतरी नवं करण्याची प्रेरणा देतो। लाल रंग आत्मविश्वास दाखवतो। ज्या व्यक्तींना स्वतःमध्ये विश्वास असतो त्या व्यक्ती लाल रंग जास्त वापरतात। जर तुम्ही खूप कंटाळला असाल आणि काम करण्याचा उत्साह नसेल तर लाल रंगाचे कपडे वापरून बघा, खरंच तुम्हाला पण उत्साह येतो का? निळा रंग आकाशाचा आणि समुद्राचा। हा रंग स्थिरता आणि खोली दर्शवतो। हा सुद्धा शांत रंगांपैकी एक मानला जातो। अत्यंत मनापासून काम करणारी लोक निळा रंग वापरतात। निळा रंग हा विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास, सचोटी यांचं प्रतीक आहे। निळ्या रंगाचे कपडे घातले की तुम्हाला शांत आणि उत्साही वाटतं की नाही पहा। हिरवा हा निसर्गाचा रंग असतो। हा इतर सगळ्या रंगांमध्ये डोळ्यासाठी सगळ्यात आरामदायी रंग आहे। हिरवा रंग हे सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं। हा रंग घातला की खूप शांत वाटतं। शांत स्वभावाचे लोक हिरव्या रंगाचे कपडे जास्त वापरतात। पिवळा रंग सूर्यप्रकाशाचा। हा रंग आनंद, ऊर्जा दाखवतो। तुम्ही जर कधी कंटाळला असाल आणि काहीही करण्याचा उत्साह नसेल तर पिवळ्या रंगाचे कपडे घाला आणि मग बघा लगेच कसा उत्साह वाटायला लागेल। पिवळा रंग सगळ्यात निर्मळ आणि स्वच्छ मानला जातो। जेव्हा तुम्ही खूप दमलेले असाल, तुम्हाला टेन्शन आलं असेल तर पिवळा रंग वापरून बघा, तुमचं मन शांत होईल आणि ताजतवानं वाटेल। पांढरा रंग हा निरागसतेचं प्रतीक आहे। पांढरा रंग नवीन गोष्टीची सुरुवात दाखवतो। हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठी वापरला जातो। सगळ्यात शांत रंग मानला जातो हा। त्याचप्रमाणे पांढरा रंग साधेपणा दाखवतो। काळा रंग अंधाराचा पण त्याचप्रमाणे ज्ञानाचा, शक्तीचा। काळा रंग हा खूपदा भीतीशी जोडला जातो आणि अनेक नकारात्मक गोष्टींसाठी सुद्धा। काळ्या रंगाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काळा रंग आत्मविश्वास आणि हिंमत दाखवतो। तपकिरी रंग हा मातीचा रंग। जर गर्दीमध्ये तुम्हाला उठून दिसायचं नसेल तर तपकिरी रंग सगळ्यात उपयोगी पडेल। हा रंग ताकद दर्शवतो। मातीचा रंग असल्यामुळे हा रंग सच्चेपणा दाखवतो। कमी उत्साह असलेली माणसं तपकिरी रंग प्रामुख्याने वापरतात। आता कळलं ना कुठला रंग काय बोलतो ते? मग आता कायम एकाच रंगाचे कपडे घालून सारखं एकच बोलण्यापेक्षा वेगवेगळे रंग वापरून खूप काय छान बोलूयात। कशी वाटते आयडिया? प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग।